हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वंदे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। थोडंसं एक कापड घेऊन याचा कॅमेरा पुस, या बाजूला आहे। हरे कृष्ण। माफ करा, थोडस ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळे आज उशिरा सुरू होतोय क्लास आपला। पकड त्याला व्यवस्थित। कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल, साधकांसाठी मार्गदर्शक, परमपूज्य भक्ती विकास महाराज यांनी लिहिलेल्या नवसाधकांसाठी हे गाईड आहे, जे आपण मागचे 12 दिवस झालं वाचत आहोत। आज आपण वाचणार आहोत दैनंदिन कार्यक्रम कसा असला पाहिजे। आणि थोडंफार भजने, केव्हा कोणती आरती म्हणायची किंवा केव्हा कोणती भजन म्हणायचं। दैनंदिन कार्यक्रम, आध्यात्मिक भक्ती साधनेतील कृतींचे पालन करण्यासाठी इस्कॉन केंद्रांमधील भक्तगण सकाळी व संध्याकाळी एकत्र येतात। गृहस्थ किंवा मंदिराबाहेर राहणाऱ्या भक्तांनी कुटुंबातील सर्वांना मंदिरातील अशा कार्यक्रमांसाठी प्रतिदिन एकत्र आणावे। नित्य नियमबद्ध कार्यक्रमांद्वारे कृष्ण भावना स्थिर व दृढ होण्यास सहाय्य होते। संपूर्ण दैनंदिन कार्यक्रमाचा तपशील खाली दिला आहे। काही मंदिराच्या या वेळापत्रकांमध्ये कमी अधिक बदल असू शकेल, थोडासा बदल असू शकतो। त्या कार्यक्रम वाचण्यापूर्वी महत्वाची सूचना म्हणजे श्रीमद भागवतम मध्ये बऱ्याच ठिकाणी हा उल्लेख केला गेलेला आहे की ज्याचं काय म्हणतात त्याला, जीवन हे रेग्युलेटेड नसतं। मराठीमध्ये काय म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये नियमितपणा नसतो तो पशु समान असतो। आता याच्यामध्ये क्रिसच्या फोनवरचा जरा वायफाय वगैरे बंद कर प्लीज। याच्यामध्ये नियमितपणा हा आध्यात्मिक गोष्टींसाठी तर असलाच पाहिजे, 100% खूप महत्वाचा आहे। परंतु बाकीच्या गोष्टींमध्ये देखील जीवनामध्ये नियमितपणा असला पाहिजे। उदाहरणार्थ वेळेवर प्रसाद घेणे, वेळेवरती झोपणे, वेळेवरती उठणे, वेळेवर स्नान करणे, या गोष्टी जर आपल्या या गोष्टींमध्ये जर आपल्याला नियमितपणा नसेल तर शास्त्र सांगतं की आपण पशु समान आहे। आध्यात्मिक गोष्टींसाठी तर मग 100% नियमितपणा असला पाहिजे। नियमितपणा नसल्याचं लक्षण काय असतं, त्याचे मन आणि इंद्रिय कंट्रोलमध्ये नाही। म्हणजेच काय की तपस्या नाही, तप मनाचा जो तप असतो तो तप नाही। मग कुठल्याही गोष्टीने आपण लगेच विचलित होण्याची शक्यता असते। आणि मग अशा प्रकारे कुठल्याही गोष्टीने कधीही विचलित कोण होतात, पशु होतात। कुत्र्याच्या जीवनामध्ये कधी नियमितपणा तुम्ही बघितलाय का? काही कुत्रे नियमितपणा असतात आजकाल, परंतु त्यांच्या समोर काही टाका ते लगेच प्रलोभित होतात। आपल्याला जर तसं व्हायचं नसेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या आपल्या आचार्यांनी सांगितलेल्या असतात त्या नियमितपणे आपण करायचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे। तर याच्याबरोबरच काल आपण पूजा, आरती
या गोष्टी वाचल्या. आज हे नियमितपणा वगैरे वाचत आहोत. त्याच्या पुढे कुठली भजनं कधी म्हटली पाहिजेत दिलेलं आहे. त्यानंतर प्रसाद कसा बनवायचा, प्रसाद कसा भोग लावायचा वगैरे, तिलक कसा लावायचा, पवित्र वस्तूंची काळजी कशी घ्यायची. आता हे पुस्तक आपण एक तत्वज्ञान म्हणून वाचत नाही आहे बरं का. हे सगळ्या गोष्टी आपण करायला सुरुवात केल्या पाहिजे. मला माहिती आहे तुमच्यापैकी काही जण नवीन भक्त आहेत, अजूनही भगवद्गीतेच्या क्लाससाठी आलेले आहेत. भगवद्गीता हे झाल्या सुरू करणार आहोत. आता हे पुढचे सेक्शन वाचायला काही जास्त वेळ लागत नाही, 2-3 दिवस 4 दिवस लागतील. तुम्ही हे लक्षात ठेवा, हे पुस्तक मागून घ्या आणि जेव्हा तुमचा दृढ निश्चय होईल तेव्हा तुम्ही देखील हे सुरू केलं पाहिजे. तर आपला प्रातःकालीन कार्यक्रम दिनक्रम कसा असला पाहिजे? सकाळी 4 वाजता उठणे. भक्तगण उठतात, स्नान करून धुतलेले स्वच्छ कपडे परिधान करतात आणि तिलक लावतात. 4:30 वाजता मंगल आरती असते. इथे लिहिलेलं आहे 4:55 प्रेमध्वनी किंवा जयध्वनी आणि नृसिंह प्रार्थना होते. 5 वाजता तुळशी आरती होते आणि 5:10 जप साधनेला आरंभ होतो. अधिकांश भक्त यावेळी जप करतात. पुजारी विग्रह पूजा करतात. विग्रहांचा स्वच्छ किंवा नवी वस्त्रे अर्पण करून शृंगार करतात. या 5 ते 7 या वेळेमध्ये. 7 वाजता शृंगार आरती आणि दर्शन आरती असते. त्याला शृंगार आरती पण म्हणतात, दर्शन आरती पण म्हणतात. श्री विग्रहांचे दर्शन. 7:10 गुरुपूजा. आपले जे संस्थापक आचार्य आहेत कृष्ण कृपा मूर्ती AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांची पूजा आरती. 7:20 श्रीमद भागवतमावरती प्रवचन. 8:15 सकाळचे कार्यक्रम संपतात. आता याच्यामध्ये हे मंदिरामध्ये कंपल्सरी आहे. घरामध्ये याच्यामध्ये एक बदल करायला तुम्हाला अलाउड आहे. तो म्हणजे 4:30 ऐवजी 5 वाजता मंगल आरती तुम्ही करू शकता ग्रहस्थांना. परंतु 5 नंतर नाही करायचं आणि 4च्या नंतर उठायचं नाही. 4ला उठा, आवरायला वेळ लागतो आपल्याला. हे 4ला उठून 4:30 आरती थोडस कठीण असतं. 4:30 जे आरतीला जातात ते 3:30 उठले पाहिजेत. पोट साफ करणे, व्यवस्थित स्नान करणे, व्यवस्थित दंतमंजन करणे, या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत. उगी आपल्याला नियम घालून दिलाय म्हणून 4:10 उठायचं आणि कसतरी करून 4-4:30 आरतीला पोचायचं, याला काही अर्थ नसतो. बरेचसे भक्त मी असेही पाहिलेले आहेत जे स्नान पण करत नाहीत, असेच येतात आरतीला आणि मग मंदिराच्या बाहेर उभारतात. मला थोडं असं वाटायचं की असं का उभारलेत. 1-2दा विचारल्यावर मग कळालं की स्नान करायला वेळ मिळाला नाही म्हणून मी इथे येऊन उभारले. त्यापेक्षा व्यवस्थित स्नान करायची सवय लावा ना, हो की नाही? What happened? पोट साफ झालं पाहिजे व्यवस्थित. आता या गोष्टी सांगायची गरज नसते, परंतु चैतन्य महाप्रभू देखील आपल्या शिष्यांना सांगायचे की व्यवस्थित दात घासले पाहिजेत, दात स्वच्छ ठेवले पाहिजेत. हे सगळं आपल्या प्रकृतीला, तब्येतीला, आरोग्याला देखील सांभाळण्यासाठी खूप चांगले असतात बरं का या गोष्टी. सकाळी लवकर उठणे, स्नान करणे, दात व्यवस्थित साफ करणे, पोट व्यवस्थित साफ करणे. बऱ्याच जणांना सगळे प्रॉब्लेम्स पोट व्यवस्थित साफ न झाल्यामुळेच होतात आणि दाताचे सगळे प्रॉब्लेम्स हे सारखं खाल्ल्यामुळे होतात. तोंड स्वच्छ ठेवलं पाहिजे कधीही. तर 4:30 ऐवजी 5 वाजता मंगल आरती तुम्ही सवय लावून घेऊ शकता. मंगल आरती
झाल्यानंतर मंगलारतीला ऍक्च्युली इथे मंगलारती, प्रेमध्वनी, नृसिंह प्रार्थना, तुळशी आरती हे सेपरेट दिले, परंतु बऱ्याच ठिकाणी या पूर्ण कार्यक्रमालाच मंगलारतीचा कार्यक्रम म्हटला जातो, म्हणायला काही हरकत नाही. आता इथे 4:30 ते 5, 4:30 ते 5:10 म्हणजे अर्धा तास ते 45 मिनिटं लागतात. 5ला जर सुरू केला तर 5:40 ते 5:45 पर्यंत हा कार्यक्रम असतो. मंगला आरती कशी करायची काल वाचलं आपण. थोडस कन्फ्यूज होत असेल तर थोडं जे वरिष्ठ भक्त असतात त्यांच्या सोबत थोडे दिवस करा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही म्हणणार की सकाळी एवढ्या लवकर ग्रहस्थांनी कुठे वरिष्ठ भक्त शोधायचे. तर आपण काय करायचं, आपल्या सत्संगामध्ये एक ठरवायचं की आठवड्यातून एक दिवस का होईना आपण एकत्र मंगल आरती करायची सगळ्यांनी मिळून. यायचं उठून 4:30ला, काही प्रॉब्लेम नाही. एक दिवस यायला काय प्रॉब्लेम आहे, दुपारी जाऊन झोपा वाटल्यास. परंतु आपल्याला हे सवयी लागतात आणि आपल्याला हे सगळं कळतं की कुठली आरती म्हटली जाते, कशी आरती म्हटली जाते. कारण जरी इथे लिहून दिलेलं असलं तरी हे एवढं मेकॅनिकली करून पण आपल्याला कळत नाही. जेव्हा आपण संघामध्ये याचा आनंद घेतो तेव्हा आपल्याला आपोआप हे समजायला लागतं. फॉर एक्झाम्पल, बरेचसे नवीन भक्त हे पुस्तक वाचतात देखील, परंतु जेव्हा पहिल्यांदा मंगल आरतीला येतात तेव्हा त्यांना कळत नाही की हे आरती घेऊन करायचं काय, कारण त्यांनी कधी बघितलंच नसते आरती. मग त्या बरेचसे भक्त मग आपल्या हिंदू धर्मातून आलेले असतात, ते आरती त्यांच्या समोर केली की पहिल्यांदा ते आरती असं घ्यायला बघतात. परंतु एक शिष्टाचार म्हणून सगळे भक्त काय करतात की आरती पहिल्यांदा श्रील प्रभुपादांच्या विग्रहांना किंवा फोटोला अर्पण करतात आणि मग बाकीच्या भक्तांना, पहिल्यांदा वरिष्ठ भक्तांना अर्पण करतात, मग बाकीच्या भक्तांना अर्पण करतात. ही एक आदराची पद्धती असते. परंतु आपल्याला जर भक्तांसोबत हे कधी केलेलंच नसेल तर पुस्तकामध्ये फक्त आपण काय वाचतो, आरतीमध्ये दीपदान केलं की सगळ्या भक्तांना ते अर्पण द्यावं, एवढंच माहिती असतं आपल्याला. कारण हे छोट्या मोठ्या गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या नसतात. आता जसं काल आपण वाचलं की फुलं अर्पण केल्यानंतर उरलेली फुलं भक्तांमध्ये वाटावीत. बऱ्याच नवीन भक्तांना दिलंय की मग ते खिशात ठेवतात किंवा काय करायचं त्यांना कळत नाही, इकडे तिकडे बघतात. हे काही चुकीचं नाही आहे, परंतु ह्या सवयी कधी लागणार, जेव्हा आपण भक्तांच्या सोबत मंगलारती करणार तेव्हाच हे सगळे बारकावे कळणार आपल्याला. बरीच प्रगत भक्ती असते, परंतु आपल्याला माहिती नसतं की प्रणाम करायचा असतो भक्तांना, गेल्या भेटल्या तो कसा करायचा असतो. काही जर बऱ्याच ठिकाणी मंदिरात गेल्या कसा प्रणाम करायचा असतो. आता हे मला माहिती नाही पुस्तकात हे डिटेल दिलंय की नाही, परंतु मंदिरात गेल्या पहिल्यांदा सगळ्या वैष्णवांना प्रणाम करायचा असतो, मग श्रील प्रभुपादांना प्रणाम करायचा असतो, मग भगवंतांना प्रणाम करायचा असतो. वैष्णवांना प्रणाम करताना तुम्ही काय म्हणतात त्याला, पंचांग प्रणाम करू शकता, म्हणजे पूर्णपणे साष्टांग न करता. आणि प्रभुपादांना आणि भगवंतांना मात्र साष्टांग केला पाहिजे. तर हे जेवढे बारकावे आपण सारखं भेटूनच आपल्याला लक्षात येतात. मला अजूनही स्वतःला आठवतं की बऱ्याच सत्संगामध्ये आम्ही जायचो, एक 5-6 महिने झालेले. त्यानंतर भक्तांबरोबर आम्ही यात्रेला गेलो, न्यू वृंदावनला, ट्रिपला. न्यू वृंदावन, नवीन वृंदावन अमेरिकेमधलं. आणि तिथे गुरुपूजेला आम्ही काही सकाळी मंगलारतीला उठलो नाही. आमचा मुलगा पण खूप छोटा होता तेव्हा, 6 महिन्याचा का 8 महिन्याचा होता. आणि मग आमचे जे वरिष्ठ भक्त होते ते म्हणाले दर्शनार्थीला या, 7:30ला असते. ठीक आहे म्हटलं. मग दर्शनार्थीला काय करतात आम्हाला माहिती नव्हतं की दर्शनार्थीला सर्वांनी प्रभुपादांना फुलं अर्पण करायचे असतात, नुसतं पुजाऱ्यांनीच नाही. पण ते दिसल्यावरती कळालं की सगळे लाईन मध्ये लागलेत, आचमन घेतात, फुलं घेतात, प्रभुपादांना अर्पण करतात.
तर इथे गुरुपूजा दिलेली आहे, परंतु ती कशी करतात हे डिटेलमध्ये दिलेलं नाहीये. ते भक्तांच्या संघामध्ये जाऊनच करतात. पण तरी सगळे प्रभुपादांना फुल असे क्लॉकवाईज काल आपण जसं म्हटलं तसं ओवाळून प्रभुपादांना अर्पण करून प्रभुपादांना दंडवत प्रणाम करून आपापल्या जागी येऊन परत आरतीमध्ये गायन आणि नृत्य चालू ठेवत होते. आणि मी ऍक्च्युली तेव्हा मला वाटतंय की काय मी कन्फ्यूज करतोय माहिती नाही, धोती वगैरे नेसलेली, त्यामुळे बऱ्याच जणांना वाटलं की सिरियस बघताय का, पहिल्यांदा नाही वाटतं काय. परंतु मी ही एक महत्वाची गोष्ट सांगत होतो की मी फुल घेतलं, प्रभुपादांना अर्पण केलं आणि साष्टांग पूर्ण असा दंडवत प्रणाम केला नाही, फक्त असा प्रणाम केला आणि आलो आणि सगळे माझ्याकडे असे बघत होते. प्रभुपादांना पूर्ण दंडवत प्रणाम केला नाही, हा कोण नवीन आलाय. आणि मला समजेना हे सगळे माझ्याकडे असे का बघायला लागले, वरिष्ठ भक्त तिथले. तर असं याच्यात काही चुकीचं नाही आहे, परंतु अशा ज्या बारीक सारीक गोष्टी असतात त्या भक्तांच्या सोबत राहूनच शिकतो आपण. आणि कारण त्यातला आपण आनंद पण घेतो, मग शिकतो. असं मेकॅनिकली नुसतं वाचून होणार नाही, हो की नाही. त्यामुळे तुमच्या सत्संगामध्ये ठरवा एक दिवस आपण सगळ्यांच्या सोबत मंगलारती करायची, किंवा थोडं दूर राहत असाल मंदिरापासून तर एक दिवस मंदिरामध्ये जायचं मंगलारतीला, आठवड्यातून एक दिवस तर का होणार जायचं. म्हणजे हळूहळू आपल्याला हे सगळं समजायला लागतं. इथे मंगलारती नंतर भगवंतांचे क्लिनिंग, नवीन वस्त्र परिधान करणे, पूजा आतमध्ये केली जाते आणि 7च्या आसपास दर्शनासाठी उघडलं जातं आणि दर्शन आरती केली जाते. आणि मग 5 ते 7 जप केला जातो, 7ला दर्शनारती केली जाते आणि दर्शनारतीच्या लगेच प्रभुपादांची पूजा केली जाते, ज्याला गुरुपूजा म्हणतात. बरेच लोक गुरुपूजेला कन्फ्यूज होतात की गुरुपूजा म्हणजे माझ्या गुरुची पूजा का. नाही, गुरुपूजा म्हणजे आपल्या सर्वांसाठी शिलप्रभुपाद आहेत, शिलप्रभुपादांची पूजा केली जाते गुरुपूजा म्हणजे, हे लक्षात ठेवा. कारण ते आपले संस्थापक आचार्य आहेत. बऱ्याच जणांना आचार्य म्हणजे पण काही माहिती नसतं. आचार्य म्हणजे, आज सकाळीच आमची चर्चा चालू होती म्हणून माझ्या लक्षात आलं, आचार्य आणि गुरु यातला फरक कसा करायचा प्रॅक्टिकली, तसे बरेच त्याची उदाहरणं आणि त्याचं व्याख्या दिलेली आहे शास्त्रामध्ये देखील. परंतु तुम्हाला एकदम लक्षात येण्यासारखं मी सांगतो, जे ग्रंथ सगळे आहेत त्या ग्रंथांवरती भाष्य लिहून सगळे ग्रंथ आपल्याला देण्याची ताकद ज्यांच्यामध्ये असते ते आचार्य असतात. भगवद्गीता, श्रीमद भागवतम, कमीत कमी हे 2 तरी. तर त्यांची पूजा केली जाते गुरुपूजा म्हणून. आणि मग श्रीमद भागवतमचा क्लास असतो गुरुपूजानंतर, आणि मग सकाळचा कार्यक्रम संपतो. मंदिरामध्ये जनरली सगळे प्रसादाला जातात. सकाळी 9, 9:30ला प्रसाद असतो मंदिरामध्ये आणि संध्याकाळी 4, 4:30ला. तर हे नियमित असलं पाहिजे. तर याच्यामध्ये बरेचसे गृहस्थ मंगलारतीचा जो नियम आहे तो सेम ठेवायचा. गुरुवाष्टकम, मंगलारतीला आपण गुरुवाष्टकम म्हणतो, ते पुढच्या सेक्शन मध्ये दिलेलं आहे. नृसिंह आरती, गुरुवाष्टकम, प्रेमध्वनी, नृसिंह आरती आणि तुळशी पूजा. त्यानंतर शिक्षाष्टकम, 10 नामअपराध आणि जप करायला सुरू करणे. हे बदलायचं नाही. आता बऱ्याच ठिकाणी मग आपला जॉब सकाळी लवकर असतो, किंवा जसं आम्ही आता शेतावरती राहतो, शेती आणि गायींची सेवा करतो, तर ती सकाळी लवकर करायला लागते. तर हे तुम्ही जप तिथला कॅन्सल करून लगेच शेतावरच्या सेवेला, गायीच्या सेवेला वगैरे जाऊ शकता. आणि बाकीचं जे हे गुरुपूजा वगैरे आहे, भागवतमचा जो क्लास आहे त्याचं टायमिंग तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे थोडंसं चेंज करू शकता. तर घरी आपण भागवतम क्लास वगैरे घेऊ शकत नाही. ज्यांना व्हॉट्सअपद्वारे वगैरे भागवतमचा क्लास अटेंड करू शकतात ते भागवतमचा क्लास त्यांनी अटेंड करायचा. आणि जर ते शक्यच नसेल आणि तुमची इच्छा असेलच, वेळ मिळत असेलच, तर तुम्हीच भागवतम घ्यायचा, 1-2 श्लोक वाचायचे, तात्पर्य वाचायचे, रोजची सवय लावून घ्यायची. अशा प्रकारे आमच्या इथे 5 वाजता मंगला आरती असते. ती 5:40च्या आसपास संपते. 5:40, 45 ते
6 पर्यंत आम्ही जप करतो. 6 ते 7 आमच्या इथे भागवतमचा क्लास असतो. तो ऑनलाईन पण असतो. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर होऊ शकता. आणि 7 वाजता सगळे सेवेला जातात. गुरुपूजा आमच्या इथे कंपल्सरी नाही आहे अजून, कारण आमच्या इथे सेवेलाच हात कमी पडतात. त्यामुळे एक कोणीतरी गुरुपूजा करतात. आमचे पुजारीच फक्त करतात. आणि संध्याकाळचा जो कार्यक्रम याच्यानंतर दिलेला आहे, संध्याकाळचा कार्यक्रम आणि आम्ही जनरली करत नाही, ते देखील पुजारी एकटेच करतात, कारण आमच्या इथे शेतावरती सेवा खूप असते. तर अशा प्रकारे थोडंफार बदल तुम्ही करू शकता. मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे की मंगला आरती झाल्या झाल्या लगेच गुरुपूजा करतात आणि मग सेवेला लागतात. अशा पण काही ठिकाणी चेंजेस करतात. बऱ्याच ठिकाणी भागवतमचा क्लास दुपारी 12 वाजता वगैरे ठेवतात, कारण शेतामध्ये भरपूर सेवा असते. परंतु हे रोजचं वाचन 2 वेळा झालंच पाहिजे. वाचन किंवा श्रवण 2 वेळा झालंच पाहिजे. संध्याकाळचे कार्यक्रम दिलेले आहेत इथे. 6:50 ला तुळशी आरती, 7 वाजता संध्या आरती, ज्याला गौर आरती देखील म्हटली जाते. आता ही कुठली आरती म्हटली जाते ते पुढच्या सेक्शन मध्ये दिलेलं आहे बरं का. हे फक्त टाइम टेबल लक्षात ठेवा. 7:25 ला प्रेमध्वनी, म्हणजेच ऍक्च्युली प्रेमध्वनी जी असते ती आरती झाल्या झाल्या लगेच म्हणायची असते. प्रेमध्वनी तुमच्यासाठी काही जणांना हा नवीन शब्द असेल. प्रेमध्वनी, ज्याला जयध्वनी देखील म्हणतात, याचा अर्थ काय असतो? आरती झाल्या झाल्या सगळ्यांनी पूर्णपणे दंडवत प्रणाम करून सगळ्या गुरूंचा, विग्रहांचा, धामांचा जय जयकार करणे. त्याची पण एक सिक्वेन्स असते, ती पुढे दिलेली आहे या पुस्तकामध्ये, काही काळजी करू नका. आरती झाल्या झाल्या लगेच ही प्रेमध्वनी, त्यानंतर नृसिंह आरती, सकाळी देखील आरती, प्रेमध्वनी, नृसिंह आरती, सिक्वेन्स सेम आहे. आणि 7:30 वाजता भगवद्गीतेवरती प्रवचन, सुमारे 1 तास. हे पण थोडस तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आमच्या इथे 6:30 ला आम्ही संध्या आरती करतो आणि 7 वाजता 7 ते 8 भगवद्गीतेवरती प्रवचन करतो, जे तुम्हाला माहिती आहे. संध्याकाळी आम्ही तुळशी आरती करत नाही. तर असे काही आपल्याला सगळे करायचं आहे, परंतु जोपर्यंत मनुष्यबळ नसतं तोपर्यंत आपण करू शकत नाही. परंतु काही गोष्टी कंपल्सरी असतात, जो सिरियस भक्त आहे त्याच्यासाठी. त्यातली पहिली म्हणजे मंगला आरती आणि संध्याकाळची आरती आणि भोग लावणे, अशा गोष्टी कंपल्सरी असतात. दोन्ही आरतीच्या वेळेला स्नान करून मग आरती करावी. आमचे पुजारी कधी कधी करतात, कधी कधी विसरतात. आमचे पुजारी म्हणजे जनरली माझी मुलगी करते रोज ऍक्च्युली, बाकीचे कधी वेळ असेल तर अटेंड करतात. परंतु मंगल आरती आमच्या इथे कंपल्सरी आहे, सगळे अटेंड करतात. भागवतम, भगवद्गीतेचा क्लास कंपल्सरी आहे, सगळे अटेंड करतात. तर ही झाली दिनचर्या. तर जसं मी सुरुवातीला म्हणालो की आपल्या झोपण्याच्या, खाण्याच्या, पिण्याच्या वेळा देखील फिक्स असल्या पाहिजेत. ते आपल्यासाठी हे दिनचर्येमध्ये देखील मदत होते त्याची, आणि आपलं आरोग्य पण चांगलं राहतं. त्यामुळे सकाळचा कार्यक्रम झाल्यानंतर 1 तासाभरात प्रसाद घ्यावा आपण. आता तुम्ही म्हणाल की मग प्रसाद बनवणाऱ्यांनी सकाळचे कार्यक्रम कसे अटेंड करायचे, तर त्यांच्यासाठी सूट दिली जाते. आणि संध्याकाळचा कार्यक्रम सुरू होण्याआधी आपण प्रसाद घेऊन संपवलं पाहिजे सगळं. ऍक्च्युली आयुर्वेदाप्रमाणे सूर्यास्ताच्या पूर्वी आपण प्रसाद घेतला पाहिजे आणि 2च वेळा प्रसाद घेतला पाहिजे. आता मला माहिती आहे तुमच्यापैकी काही कष्टाचं काम करतात, शेतकरी वगैरे आहेत, त्यांना लहानपणापासून सवय आहे 3 वेळा प्रसाद घ्यायची. पण हळूहळू ती सवय चेंज करा. आणि या 2 प्रसादाच्या मध्ये आधी काहीच खायचं नाही. लाडू खायचं नाही, बिस्किट खायचं नाही, पुरी खायची नाही, चॉकलेट खायचं नाही, गोळी खायची नाही, काही खायचं नाही. हे थोडंसं मनाला कठोरपणे सांगा. याच्याने तुम्ही मलाच नंतर खूप धन्यवाद म्हणाल. तुमचे दाताची आरोग्य इतकं चांगलं राहील याच्याने, तुम्ही कल्पना करू शकणार. तर हा नियमितपणा असला पाहिजे. आता हा जो कार्यक्रम सांगितलाय, दिनचर्या सांगितलेला आहे, याच्यामध्ये
हे जर तुम्हाला सक्सेसफुली करायचं असेल तर अत्यंत 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 महत्वाचं असतं ते म्हणजे वेळेवर झोपेला जाणे. ते जर तुम्ही केलं नाही पुढचं सगळं बिघडतं. बऱ्याच जणांना वाटतं की अलार्म लावून मी बरोबर ह्या वेळेला उठतो. ते महत्वाचं नाही आहे. झोपेला वेळेवर गेलं पाहिजे. 9 मॅक्झिमम 9:30, ऍट द मोस्ट इमर्जन्सी मध्ये 10. त्याच्यानंतर आपण बेडला झोपेला जायचं टाळायचं. कधीतरी चुकून उत्सव आहे, जन्माष्टमी आहे, उत्सव आहे, कधीतरी ठीक आहे, परंतु रोजची ही सवय लावून घ्यायची नाही. अनलेस तुम्हाला काहीतरी सेवा विवाह असेल तर. तुमच्यापैकी काही जण लगेच म्हणणार प्रभुपाद 2 वाजेपर्यंत जागत होते. प्रभुपादांना खूप सारी सेवा होती 2 वाजेपर्यंत. आणि आपण आचार्य किंवा गुरु जे असतात त्यांचं अनुकरण करायचं नसतं. ते करतात तसं, ते सांगतात त्याप्रमाणे करायचं असतं, अनुसरण करायचं असतं. एवढं लक्षात ठेवा. आता तुमचा जॉब किंवा तुमचा व्यवसाय असा असेल की तुम्ही वेळेवर झोपेला जाऊच शकत नाही, तर मग ते तुम्ही थोडंफार चेंज करायला पाहिजे जॉब किंवा व्यवसायामध्ये. हे आयुष्य कुत्र्या मांजऱ्यासारखं कष्ट करून घालवायचं नाही, हे लक्षात ठेवा. माझ्याकडून तरी तुम्ही अपेक्षाच करू नका की तुम्ही तुमच्या जॉबमध्ये व्यवसायामध्ये कॉम्प्रोमाइज, भक्तीत कॉम्प्रोमाइज कशी करायची जॉब व्यवसायामध्ये बॅलन्स ठेवायला. हे बॅलन्स शिकायला आपण भक्तीत आलेलोच नाहीये. मी असं म्हणेन की उद्याच्या उद्या बंद करू नका, वेळ घ्या. 1 महिना लागेल, 2 महिना लागेल, 4 महिने लागतील, 6 महिने लागतील, परंतु तुम्हाला ती भौतिक अवस्था बंद करायची आणि अध्यात्माकडे जास्त लक्ष द्यायचं. आपण भगवंतांसाठी आहोत, भगवंत आपल्यासाठी नाही आहेत, हे लक्षात ठेवा. मग आपोआप सगळं होतं. त्यालाच समर्पणाची भावना म्हणतात. ओके. आता पुढच्या सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे की भजन कोणकोणती किंवा आरती विशेष करून कुठली म्हणायची. जगातील सर्व इस्कॉन केंद्रांमध्ये खाली दिलेली भजने विशिष्ट काळी गायली जातात. भजनांचा अनुवाद वैष्णव आचार्यांची भजने या पुस्तकात उपलब्ध आहे. याच्यात भजनं दिलेले आहेत ऍक्च्युली सुरुवात करायला, परंतु त्याचा अर्थ काय आहे हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे असेल आणि अर्थ माहिती पाहिजे बरं का, तर सेपरेट पुस्तक आहे. किंवा आजकाल तुम्ही गुगलवरती किंवा तुमच्याकडे फोन असेल तर वैष्णव गीत म्हणून सर्च केला तर ऍप्स पण आहेत आजकाल, त्या ऍपमध्ये पण तुम्हाला लगेच मिळून जाईल. भरपूर ऍप्स आहेत, त्यातला नक्की कुठला वापरायचा जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर आजूबाजूच्या भक्तांना विचारा, त्यांच्या अनुभवानुसार तुम्हाला ते सांगतील की याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये ही त्रुटी आहे, हा वापरा बेस्ट आहे, कुणीही सांगेल. एक तो ऍप आणि दुसरा वैष्णव कॅलेंडरचा ऍप. हे 2 ऍप आपल्या फोनमध्ये असले पाहिजेत. वैष्णव कॅलेंडरचा ऍप आपल्याला रोजचं एकादशी कधी आहे, आपल्या गुरूंचा आचार्यांचा आविर्भाव तिरोभाव दिवस कधी आहे, भगवंतांचा अवतरण दिन कधी आहे, याची सगळ्याची माहिती देतो. आणि वैष्णवगीत आपल्याला वैष्णवगीत म्हणायला सोपं जातं सगळ्यांच्या सोबत, प्लस अर्थ देखील कळतो. आणि माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की थोडे दिवस तुम्ही बिन अर्थाचं प्रॅक्टिस करा, काही हरकत नाही, परंतु अर्थ माहिती असल्याशिवाय आरती भजन म्हणणे हा मूर्खपणा आहे. अर्थ माहिती नसेल तर त्याच्यामध्ये भाव कसा आहे ना, आपण जेव्हा म्हणतो यस्य प्रसादात भगवत प्रसादो, माहितीच नाही आपल्याला अर्थ त्याचा, मग नुसतेच म्हणतो. आणि नुसतेच म्हणतो म्हणून ते कधी आचरणात पण आणत नाही. सगळ्या महान वैष्णवांनी, वैष्णव आचार्यांनी ही सगळी वैष्णव गीते भावनेतून लिहिलेले आहेत. आणि तो भाव आपल्याला पण समजावा, आपल्यामध्ये पण एक दिवस तो भाव यावा म्हणून ही आरती आणि भजन म्हणायची असतात. हे लक्षात ठेवा. तर इथे एक टेबल टाईप दिलेला आहे की मंगल आरतीला कुठलं म्हणायचं, संसार दावनाला. त्याची पहिली ओळ दिलेली आहे. ऍक्च्युली त्याचं टायटल पण असतं, परंतु टायटल बऱ्याच जणांच्या लक्षात राहत नाही, कारण रोज आपण गातो ते लक्षात राहतं, पहिली ओळ लक्षात राहते. आणि हे वैष्णव ऍप, वैष्णव गीताचे ऍप वगैरे असतात, त्याच्यात पण तुम्ही तसंच सर्च करू शकता. मंगल आरतीला संसार दावानाला ही आरती म्हटली जाते, हे वैष्णव गीत म्हटलं जातं. यालाच गुरुवाष्टकम देखील म्हटलं जातं. 8 अष्टक आहेत
आणि ते गुरुची स्तुती करणार आहेत. आता हे गुरु कोण असतं? थोडंफार मी डिटेलमध्ये ही माहिती सांगणार नाहीये तुम्हाला, परंतु पहिल्यांदा उठल्या उठल्या गुरुचीच आरती का म्हणायची? कारण गुरुशिवाय भगवंत कळत नाही. परंतु या गुरुवाष्टकमचा अर्थ असा नाही की ते आपण आपल्या गुरुसाठी म्हणतोय. हे भगवान श्रीकृष्णांना जगद्गुरु म्हणून त्यांची आरती करतो आपण, आणि बाकीच्या आचार्यांच्या साठी आपण म्हणतो, जे पूर्व आचार्य आहेत त्यांच्यासाठी. तर मंगल आरतीला संसार दावनाला म्हटलं जातं, आणि प्रत्येक आरतीनंतर नृसिंह आरती म्हटली जाते. नृसिंह आरती बऱ्यापैकी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी प्रॅक्टिस केली असेल. आता पहिल्यांदा आल्यावरती सगळे लोक नृसिंह आरतीच शिकतात, कारण आपलं प्रोटेक्शन होतं. बघी नाही, काही हरकत नाही. आरती, त्यानंतर नृसिंह आरती, त्यानंतर तुळशीची आरती. तुळशी आरती कुठले? नमो नमा तुलसी कृष्ण प्रेयसी नमो नमा, हे देखील पुढे दिलेलं आहे. दिलेलं आहे. परंतु पद्धती कशी असते बघा. मंगल आरतीला संसार दावनाला म्हणतात, आणि ती आरती संपते, ते भजन वैष्णवगीत संपतं, परंतु आरती चालूच असते. त्यामुळे ते संपल्यानंतर हरे कृष्ण महामंत्र संपेपर्यंत म्हणतात, आणि मग ते संपल्यानंतर प्रेमध्वनी, सगळ्यांचा जय जयकार करणे, आणि मग ती प्रेमध्वनी झाल्यानंतर नृसिंह आरती. संध्याकाळच्या आरतीचा पण सेम सिक्वेन्स, आरती वेगळी असते, परंतु आरती, प्रेमध्वनी, नृसिंह आरती, हे लक्षात ठेवायचं. आणि मग सकाळची नृसिंह आरती झाल्यानंतर तुळशी आरती. तुळशी आरती कुठली आहे ती पुढे दिलेला आहे. तुळशी आरतीला मात्र थोडासा वेगळी सिस्टीम आहे. इथे दिले की नाही माहिती नाही, परंतु काल आपण वाचली. तुळशी आरती म्हणण्यापूर्वी एक प्रणाम मंत्र म्हणायचा असतो, तो दिलेला आहे आधीच्या सेक्शन मध्ये. तो प्रणाम मंत्र 3 वेळा म्हणतात, प्रणाम करत 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 म्हणतात ऍक्च्युली. त्यानंतर तुळशी आरती म्हटली जाते, आणि तुळशी आरती झाल्यानंतर तुळशीची प्रदक्षिणा म्हटली जाते, प्रदक्षिणा केली जाते, आणि प्रदक्षिणा करताना एक प्रणाम मंत्र म्हटला जातो. आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर थोडाफार हरे कृष्ण महामंत्राचा कीर्तन केला जातो, त्याच्यात कंटिन्यूस, थोडाफार, जास्त नाही. आणि त्यानंतर तुळशीचा जय जयकार केला जातो, आणि परत एकदा तुळशीचा प्रणाम मंत्र 3 वेळा म्हटला जातो. हे तुळशी आरतीचं थोडस सिक्वेन्स वेगळं आहे, लक्षात ठेवा. जसं मी मगाशी म्हणालो की मी सांगण्याचा खूप डिटेलमध्ये प्रयत्न करणार, परंतु हे तुम्हाला भक्तांसोबत केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला लक्षात राहणार नाही. मला पण माहिती आहे. फक्त आता जे करत असतील त्यांना काही कन्फ्युजन असेल तर हे थोडंसं करेक्शन करून घ्या तुम्ही. आता जे करताय त्याच्यात थोडंसं वेगळं करत असाल तर हे थोडंसं करेक्शन करून घ्या, किंवा तुमच्या काही शंका असतील तर त्या विचारून घ्या. गुरुपूजा जी करतो आपण सकाळचं दर्शन आरती झाल्यानंतर, त्याच्यामध्ये श्री गुरु चरण पद्म हे गीत गायलं जातं, वैष्णव गीत गायलं जातं. आणि गुरुपूजा आधी जी दर्शन आरती केली जाते तेव्हा कुठलंही गीत गायलं जात नाही. प्रभुपादांचा आदेश आहे की जे जॉर्ज हॅरिसन आणि त्यांच्या टीमनी जे ब्रह्मसंहिता रेकॉर्ड केलेली ती इतकी आवडली प्रभुपादांना, ती म्हणाली की आपल्या सगळ्या सेंटरमध्ये हेच रेकॉर्डिंग आपण दर्शनार्थीला लावलं पाहिजे. तर ते कुठून तरी डाउनलोड करून घ्या, किंवा युट्यूब वरती तुम्हाला आरामात मिळेल. जॉर्ज हॅरिसन, काय म्हणतात त्याला, गोविंदम आदिपुरुषम, जॉर्ज हॅरिसन सर्च केला की तुम्हाला मिळेल. तर हे झालं सकाळचं. संध्याकाळच्या आरतीला गौर आरती म्हणतात. याच्यामध्ये मुख्यत्वाने श्री श्री गौर निताई यांची आरती केली जाते, तर म्हणून त्याला गौर आरती म्हणतात. त्याची सुरुवात कशी असते? जय जय गौराचंदेर, याच्याने तुम्हाला ते सापडू शकता तुमच्या ऍपमध्ये. प्रवचन देताना प्रवचनाच्या पूर्वी जय राधा माधव हे वैष्णव गीत म्हटलं जातं. तुम्हाला बऱ्याचदा आता तुमच्या लक्षात आलं असेल. जनरली कधीही कीर्तनामध्ये वगैरे जय राधा माधव म्हणायचं का? म्हणायला काही हरकत नाही, परंतु जनरली ते म्हटलं जात नाही. असं काही नियम नाही आहे की जनरली जय राधा माधव म्हणायचं नाही.
परंतु बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असाल की जनरली ते म्हटलं जात नाही, कारण प्रवचनाच्या पूर्वी म्हटलं जातं. आणि प्रसाद ग्रहण करण्यापूर्वी प्रसादाची प्रार्थना, ज्याची सुरुवात कशाने होते हे मात्र सगळ्यांना माहिती असते. महाप्रसादे गोविंदे. इथं ऍक्च्युली दिलंय शरीर अविद्याजाल, परंतु त्याची सुरुवातीची ओळ असते महाप्रसादे गोविंद. आरतीमधील प्रार्थना गायल्यानंतर हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन शिला प्रभुपादांच्या पुढील प्रणाम मंत्राद्वारे गावे. जसं मी म्हणालो की आरती आपली गाऊन संपते, परंतु आरती अजून पूर्ण झालेली नसते. तेव्हा न थांबता प्रभुपादांचा प्रणाम मंत्र म्हणायचा आणि हरे कृष्ण मंत्र कंटिन्युअसली म्हणत राहायचं संपेपर्यंत. ते किती का वेळ होईना. तर त्याची पद्धती काय असते? प्रभुपाद प्रणाम मंत्र म्हणणे, मग पंचतत्व मंत्र म्हणणे आणि हरे कृष्ण महामंत्र म्हणणे, जसं जपाच्या वेळी करतो सेम. तर इथे ते मंत्र दिलेले आहेत. तुम्हाला माहिती नसतील तर ते मंत्र इथे दिलेले आहेत. काही दिवस हे पुस्तक घेऊन म्हणा, काही हरकत नाही. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले. आता हे मी थोडस हे मंत्र, हे आरत्या हे मी थोडस म्हणून दाखवणार आहे, कारण बऱ्याचदा आपण याचे उच्चार चुकतो. तर प्रभुपादांचा प्रणाम मंत्र कसा आहे? नमः ओम विष्णुपादाय, विष्णुपदाय नाही विष्णुपादाय, कृष्णप्रेष्ठाय भूतले, भूतले भूतले नाही, दुसरा दीर्घ. मराठीमध्ये थोडंफार रस व दीर्घ माहिती आहे तुम्हाला. श्रीमते भक्ती वेदांत स्वामीन इति नामिने. बऱ्याचदा हे स्वामीन इति नामिनेच्या ऐवजी आपण म्हणतो स्वामी निती नामिने. थोडस लक्षपूर्वक म्हणायचं. नमस्ते सारस्वते देवे. बऱ्याच लोकांचं इथं कन्फ्युजन होतं, ते म्हणतात सरस्वती देवे. सरस्वतीचा काही संबंध नाहीये इथे, लक्षात घ्या. सारस्वती देवे म्हणजे शिला भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचे साठी हे शब्द वापरलेला आहे तिथे. गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वाचा, सराव करा. यानंतर पंचतत्व मंत्र म्हटला जातो. श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदी गौर भक्तवृंद. जप करताना पण आपण हेच म्हणतो आणि कीर्तन करताना देखील अशीच सुरुवात करायची असते. हा मंत्र काही वेळ गायला जावा, म्हणजे पंचतत्व मंत्र जो आहे तो एकापेक्षा 2 वेळा, कधी कधी 3 वेळा म्हटला जातो, आणि मग हरे कृष्णचा मंत्राचा कीर्तन सुरू केला जातो. आणि यानंतर आरतीची सांगता होईपर्यंत, म्हणजे आरती संपेपर्यंत महामंत्राचे कीर्तन गात राहावे. कसलं? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता कधी कधी कसं होतं, ज्या तालात आणि सुरात आरती गायली जाते त्याच तालात आणि सुरात या हरे कृष्णचं महामंत्र कंटिन्यू होतं. संध्याकाळच्या, त्यामुळे सकाळच्या आरतीला हरे कृष्णच्या मंत्राला सूर ताल वेगळा असतो, संध्याकाळच्या आरतीला ताल वेगळा असतो. बरेचसे एक्सपर्ट कीर्तनकार असतात, ते मधूनच ताल बदलतात, 3-4 ताली बदलून म्हणतात. हे एवढं काही सिरियसली घ्यायचं नाही आपण. तुम्हाला हे काय याच्यामध्ये एक्सपर्ट व्हायचं नाहीये, म्हणणं गरजेचं आहे. तुमच्या तालामध्ये म्हणत राहा. भजने पुढील प्रमाणे आहेत. आता इथे सगळे भजन दिलेले आहेत आणि शेवटी प्रेमध्वनी दिलेला आहे. तर मी काय करतो, पहिल्यांदा मंगलारती वाचतो आणि प्रेमध्वनी डायरेक्टली वाचतो, म्हणजे तुमचा सिक्वेन्स चुकणार नाही, तुमचा सिक्वेन्स लक्षात येईल. आणि याच्यामध्ये थोडेसे बदल आहेत ते पण सांगतो. मंगलारतीला कुठला म्हटला जातो? त्याला गुरुवाष्टक म्हणतात, ज्याची सुरुवात होते संसार धावनाला. इथे दिलेलं आहे, मी फक्त वाचतो, याचा अर्थ दिलेला नाहीये, फक्त उच्चारासाठी म्हणून मी वाचतोय. मला माहितीये लक्षात, एकदा वाचून लक्षात राहणार नाही, फक्त उच्चार जे लोक रोज म्हणतात त्यांच्यासाठी. संसार दावा नललीध लोक त्राणाय कारुण्य घनाघनत्वम.
प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य वंदे गुरो श्री चरणारविंदम। महाप्रभो कीर्तन नृत्य गीत वादित्र माद्यन मनसोरसेन रोमांच कंपा श्रुतरंग भाजो वंदे गुरो श्री चरणारविंद। श्री विग्रहार धन नित्यनान श्रृंगार तन मंदिर मार्जनादो युक्तश्च भक्तांश्च शनुंजतोपि वंदे गुरो श्री चरणारविंद। चतुर्विध श्री भगवत प्रसाद स्वादन्न तृप्तान हरिभक्त संगान कृत्यैव तृप्तिम भजत सदैव वंदे गुरो श्री चरणारविंदम। बऱ्याचदा आपण चुकीचं म्हणतो, लक्षपूर्वक आहे. कृत्यैव बऱ्याचदा चुकीचं म्हणतात, कृत्वैव म्हणतात, कृत्यैव. श्री राधिका माधव योरपार माधुर्य लीला गुणरूप नाम प्रतीक्षणा स्वादनलोलुपस्य वंदे गुरो श्री चरणारविंदम. निकुंज यूनो रतिकेली सिद्धय यायालिभीर युक्तिर अपेक्षणीय. ऍक्च्युली युक्तिर अपेक्षणीय आहे, परंतु म्हणता म्हणता निरपेक्षणीय होतं ते. तत्राति दाक्षात अतिवल्लभस्य वंदे गुरो श्री चरणारविंदम. साक्षात धरित्वेन समस्त शास्त्रैर उक्तस्तथा भाव्य अतएव सद्भी. सद्भी, षड्भी नाही. तुम्ही बरोबरच म्हणता. कृष्ण चैतन्य प्रभू षड्भी म्हणतात. षड्भीचा अर्थ होतो 6 आणि सद्भीचा अर्थ वेगळा होतो. किंतु प्रभोर्या प्रिय एव तस्य वंदे गुरो श्री चरणारविंदम. यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य प्रसादन न गति कुतोपि ध्यायामस्तु वांस्तस्य यशास्त्री संध्यम वंदे गुरो श्री चरणारविंदम. तर बरेचसे भक्त दर वेळी वंदे गुरु श्री चरणारविंदम 2दा म्हणतात. तर जसा सूर ताल तुम्हाला जमेल त्याप्रमाणे म्हणा, काही हरकत नाही. नृसिंह आरती सगळ्यांना माहिती आहे. नमस्ते नृसिंहाय प्रल्हाद आल्हाद दायिने. हे 2 वेगळे शब्द आहेत, लक्षात ठेवा. प्रल्हाद आल्हाद दायिने, जे प्रल्हादाला आल्हाद देतात ते. गडबडीने आपण म्हणतो प्रल्हाद आल्हाद दायिने. हिरण्यकाशी पौर्वक्ष शिलाटंक नखालये. शिलाटंक, ना टंक नाही, शिलाटंक नखालये. इतो नृसिंह परतो नृसिंह यतो यतो यामी ततो नृसिंह. ऍक्च्युली संस्कृत मध्ये नृसिंह हे बरोबर आहे, परंतु इंग्लिश मध्ये नरसिंह म्हणतात. आणि प्रभुपादांनी तिकडून सुरुवात केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी इतो नरसिंह परतो नरसिंह. ठीक आहे, काही हरकत नाही. निदान नरसिंह म्हणू नका, नरसिंह म्हणा. नरसिंग म्हणू नका. नरसिंग पण भगवंतांनाच म्हटलं जातं. नरसिंग, नरसिंगवाडी आमच्या इथे आहे. नृसिंह सवय लावून घ्यायची. बाहेर नृसिंह हृदये नृसिंह नृसिंहम आदिम शरणाम प्रपद्ये. तव कर कमलवरे नखाम अद्भुत श्रृंगाम दलित हिरण्यकशिपु तनुभृंगम. केशवधृत नरहरि रूप जय जगदीश हरे. सिंपल आहे नृसिंह आरती, लक्षात ठेवायला. तुलसी आरती आहे. नमो नमः तुलसी कृष्ण प्रेयसी नमो नमः राधा कृष्ण सेवा पावो ऐ अभिलाषी. ये तो मारा शरण लय तारा वंचा पूर्ण होय कृपा करी कर तारे वृंदावनवासी. हे मॅक्झिमम जे वैष्णव गीत आहेत ते बेंगाली भाषेमध्ये आहेत, त्यामुळे थोडस तुम्हाला विचित्र वाटेल. परंतु रोजची भक्तांबरोबर सवय झाली तर आपल्याला ते आनंददायी होतं. ऍक्च्युली तुम्हाला वाटणार पण नाही आपण कधी शिकलो.
भक्तांचा संग गरजेचा आहे याच्यासाठी. मोरा येई अभिलाष विलास कुंजे दियोवास नयने हे रिबो सदा जुगल रूपराशी. युगल आहे परंतु बेंगालीमध्ये जनरली यला ज म्हणायची सवय असते, बऱ्याचदा जुगल रूपराशी म्हणतात. एई निवेदन धर सखीर अनुगत कर सेवा अधिकार दिये कर निज दासी. दीन कृष्ण दासे कय एई येन मोरा होय श्री राधा गोविंद प्रेमे सदा येन भासी. तुलसी प्रदक्षिणा करताना यानी कानी च पापानी ब्रह्म हत्यादिकानी च तानी तानी प्रणश्यंती प्रदक्षिणा पदे पदे. हे 2 वेळा म्हणा, 3 वेळा म्हणा, जोपर्यंत सगळ्यांची प्रदक्षिणा पूर्ण होत नाही तोपर्यंत म्हटलं तरी चालतंय, किंवा हरे कृष्ण महामंत्र त्यानंतर म्हटलं तरी चालतंय, सगळ्यांची जोपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण होत नाही. श्री गुरुवंदना मी वाचत नाही, तुम्ही वाचून घ्या. जय राधा माधव देखील वाचत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रसाद आरती देखील मी वाचत नाही. भक्तांच्या सोबत तुम्ही हे पुस्तक घ्या, वाचा. गौर आरती देखील मी वाचत नाही. महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रेमध्वनी, त्याच्याकडे येऊया आपण. तर हे याची पद्धत कशी असते, सगळ्यात पहिल्यांदा प्रभुपादांचा जय जयकार करणे, त्यानंतर प्रभुपादांच्या गुरूंचा जय जयकार करणे, त्यानंतर त्यांच्या गुरूंचा त्यांच्या गुरूंचा त्यांच्या गुरूंचा, असं जे मूर्ती आहेत आपल्या अल्टरवरती त्या सगळ्यांचा जय जयकार करायचा असतो. आणि त्याची सुरुवात प्रभुपादांपासून करत 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 असं वर जायचं असतं. त्यामुळे हे सगळं ह्याच्यात दिलेलं नाहीये, थोडस हे चेंजेस आहेत, त्या तुम्ही लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की हे इस्कॉन स्टँडर्ड प्रमाणे दिलंय आणि तुम्ही का आम्हाला चेंजेस सांगताय. तर माहिती नाही, हे इस्कॉन स्टँडर्ड आहे, परंतु बऱ्याचदा हे इस्कॉन स्टँडर्ड देखील बऱ्याच ठिकाणी चेंज केलेलं आहे. मी अमेरिकेमध्ये श्रील प्रभुपादांच्या शिष्यांसोबत जे मी शिकलो ते आम्ही कंटिन्यू करतो, आणि याच्यात काही विशेष फरक नाहीये. एकच फरक मला जाणवतो आणि तो थोडासा खटकतो देखील मनाला, की असं का करत नाही. तो म्हणजे सगळ्यात शेवटी श्रील प्रभुपादांचा जय जयकार करणे जनरली केला जात नाही. इंग्लिशमध्ये ते थोडंसं वेगळं आहे, मराठीमध्ये त्याला आपण जय जयकार म्हणतो. ते तेवढंच थोडं मी ते तुम्हाला ऍड करून सांगणार आहे. आणि हे इथं जी प्रेमध्वनी दिलेलं आहे याच्यापेक्षा बऱ्याचदा तुम्हाला बऱ्याच मंदिरात वेगवेगळी ऐकायला मिळेल, परंतु जवळपास अशीच असते. बरेच लोक उत्साहाने त्याच्यामध्ये बरेच ऍड करतात, द्वारका धाम की जय, आपल्या सेंटरचं नाव ऍड करतात, पंढरपूर धाम की जय, रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. तर त्यात काही चुकीचं नाहीये, हे पण लक्षात ठेवा, त्यात काही चुकीचं नाहीये. जवळपास सिक्वेन्स हा सेम असावा. कसा असावा, पहिल्यांदा प्रभुपादांचा जय जयकार, आणि तो म्हणत असताना हे अशाच शब्दामध्ये म्हटलं जातं सगळीकडे, आणि आपण देखील तसंच म्हणावं. जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत श्री श्रीमद अभयचरणारविंद भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद स्वामी महाराज शिल प्रभुपाद की जय. त्याच्यामध्ये थोडंसं जमलिंग होतं, स्वामी प्रभुपाद की जय वगैरे. मराठीमध्ये सवय लागली तर अभय चरणारविंद म्हणायला काही हरकत नाही, खूप चांगली गोष्ट आहे. आम्हाला इंग्लिशमध्ये सवय लागली त्यामुळे आम्ही दरवेळी AC भक्ती वेदांत आले पाहिजे, कारण सगळीकडे जगभर तसंच म्हटलं जातं. त्यानंतर इस्कॉन संस्थापकाचार्य शिल प्रभुपाद की जय. त्यानंतर सेम टू सेम शिल प्रभुपादांच्या गुरूंसाठी म्हटलं जातं. जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत श्री श्रीमद भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर शिल प्रभुपाद की जय, किंवा भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज शिल प्रभुपाद की जय. ते देखील शिल प्रभुपादच आहे. आता इथे त्यानंतरच्या 3 गुरूंचा जय जयकार दिलेला नाहीये, परंतु तो म्हणावा चांगला असतो, कारण त्यांचे फोटो आपण अल्टरवरती ठेवतो. ते न म्हणणे चुकीचं दिसतं, ऍक्च्युली म्हटलं पाहिजे. तर तुम्हाला हे जय ओम विष्णुपाद परमहंस सगळं म्हणायची काही गरज नाही. नुसता तुम्ही श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज की जय, श्रील भक्ती विनोद ठाकूर महाराज की जय, श्रील जगन्नाथ दास बाबाजी महाराज की जय एवढं जरी म्हटलं तरी चालतंय.
आणि त्यांच्यासोबत पुढे कोण आहेत? काल आपण अल्टर बघितलं, वृंदावन मधले 6 गोस्वामींचा फोटो आहे, तर त्यांचा पण त्याच्यानंतर जय जयकार केला जाईल पाहिजे. ते पण इथे टाळलेलं आहे. आणि त्यानंतर मग हे लाईन ऍड केली जाते, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. आणि मग त्यांच्यानंतरचे जितके पण वैष्णव होऊन गेले त्या सगळ्यांचा जय जयकार असो, आणि ते अनंत आहेत म्हणून अनंत कोटी वैष्णव वृंद की जय म्हटलं जातं. नामाचार्य श्रील हरिदास ठाकूर की जय, ते देखील आपल्या आचार्यांपैकीच एक आचार्य आहेत, त्यांचा जय जयकार केला जातो. आणि मग त्यानंतर प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद की जय, या बाजूनी पंचतत्व. त्यानंतर मग श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्यामकुंड राधाकुंड गिरी गोवर्धन की जय. मग त्यानंतर वृंदावन धाम की जय, मथुरा धाम की जय, नवदीप धाम की जय, द्वारका धाम की जय, जगन्नाथपुरी धाम की जय, या सगळ्या धामांचा जय जयकार करायचा असतो. आणि त्यानंतर गंगा मैया की जय, यमुना मैया की जय, भक्ती देवी तुलसी महारानी की जय. आता इथे थोडस इथे दिलेलं नाही आहे, परंतु मी जे शिकलो ते तुम्हाला सांगतो. त्यानंतर समवेत भक्त वृंद की जय, म्हणजे सगळ्या जमलेल्या भक्तांचा जय जयकार असो, आणि निताय गौर प्रेमानंदे हरिबोल म्हणून शेवटीकडे आलं जातं. परंतु जर तुमच्याकडे वेगळे फोटो असतील, वेगळे विग्रह असतील, त्यांचा जय जयकार याच्यापूर्वी तिथे ऍड केला पाहिजे. म्हणजे जितके असतील तितके. गिरी गोवर्धन असतील, गिरी गोवर्धन की जय. लड्डू गोपाल असतील, लड्डू गोपाल की जय. प्रल्हाद नरसिंहदेव आहेत, प्रल्हाद नरसिंहदेव की जय. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया असतील, जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. आणि हे झाल्यानंतर मग समवेत भक्तवृंद की जय. बरेच जण तिथे थोडं एक्स्ट्रा ऍड करतात. युगधर्म हरिनाम संकीर्तन की जय. ट्रान्सडेंटल बुक डिस्ट्रीब्युशन म्हणजे दिव्य पुस्तक वितरण की जय, असं एक्स्ट्रा ऍड करतात. त्याच्यात काही चुकीचं नाही. आणि मग सगळ्यात शेवटी निताय गौर प्रेमानंदे हरी बोल म्हणून मग सांगता करायची असते. आणि सांगता कशी करायची असते? उपस्थित सगळ्या भक्तगणांचा जय जय जय, उपस्थित सगळ्या भक्तगणांचा जय, हे 3 वेळा म्हणायचं. आणि जेव्हा उपस्थित सगळ्या भक्तगणांचा जय म्हटला जातो तेव्हा सगळ्या भक्तगणांनी जय म्हणायचं नसतं, तर हरे कृष्ण म्हणायचं असतं. हा एक शिष्टाचार आहे, कारण आपला जय जयकार आपण कसं करणार. आणि मग सगळ्यात शेवटी श्री गुरु आणि श्री गौरांग की जय. आणि इथेच हे थांबवलेलं आहे, परंतु मी जे शिकलो अमेरिकेमध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आणखीन एक ओळ टाकली जाते, शिल प्रभुपाद की जय. ऑल ग्लोरीज टू, इंग्लिश मध्ये ऍक्च्युली ते ऑल ग्लोरीज टू असं म्हटलं जातं. ऑल ग्लोरीज टू श्री गुरु अँड श्री गौरंग, ऑल ग्लोरीज टू शिल प्रभुपाद. आता याच्यानंतर दिलेलं आहे की उपस्थित भक्तांनी यावेळी आपल्या गुरूंचा प्रणाम मंत्र मोठ्याने म्हणावा. परंतु तुम्हाला गुरु नसतील, गुरु केलेला नसेल, तर शिल प्रभुपादांचा प्रणाम मंत्र म्हटला तरी चालेल, किंवा ऑलरेडी प्रभुपादांचा जय जयकार आपण 2-4 वेळेला केलेला आहे, त्यामुळे काही म्हणायची गरज नाही. बऱ्याच मंदिरामध्ये तुम्ही पाहाल देखील की याच्यानंतर कोणी मंत्र वगैरे काही म्हणत नाही. हरे कृष्ण. तर इथे आपण आज थांबूया. पुढचा सेक्शन आहे प्रसाद म्हणजे काय असतं, प्रसाद बनवण्याची विधी काय असते, प्रसाद होण्यापूर्वी त्याला नैवेद्य किंवा भोग म्हटलं जातं, तर ते नैवेद्य किंवा भोग दाखवण्याची विधी काय असते, ते नैवेद्य दाखवताना श्लोक कुठला, मंत्र कुठला म्हटला जातो, आणि प्रसाद कसा बनवावा, कुठले भांडी वापरावेत, आपला भाव काय असावा, आणि प्रसाद ग्रहण करणे म्हणजे काय असतं हे पण त्याच सेक्शन मध्ये दिलेलं आहे. आणि काही अन्न आणि खाण्याच्या सवयी, मोठा सेक्शन आहे. ठीक, उद्या आपण ते कव्हर करायचा प्रयत्न करूया. तर काही जे नवीन भक्त होते, माफ करा, तुमच्यासाठी हे टोटली नवीन असेल की कुठली आरती सांगालेत आणि कुठल्या मंत्र सांगालेत.
तर हा सेक्शन आपण जनरली जे भगवद्गीतेचा क्लास केलेत त्यांच्यासाठी घेत आहोत. ज्यांनी भगवद्गीता एकदा वाचलेली आहे, जप सुरू केलेला आहे, त्यांनी हे काटेकोरपणे पाळायचा सुरुवात केली पाहिजे. तर काळजी करू नका, हे झाल्या आपण भगवद्गीता सुरू करणार आहोत. 2-4 दिवस टिकून राहा. हरे कृष्ण. तर आज जे वाचलं त्याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम. प्रभूजी, प्रभुपादांना पण प्रभुपाद म्हणजे हे जोडतात आणि त्यांच्या गुरूंना पण प्रभुपाद म्हणतात. मग बाकीच्यांना कोणाला प्रभुपाद हे जोडले नाहीत, मग ते दोघांनाच कसं काय प्रभुपाद म्हणतात? चांगला प्रश्न आहे. प्रभुपाद हे नाव नाहीये. प्रभुपाद ही दिलेली पदवी असते. जे महान आचार्य असतात त्यांना ही पदवी दिली जाते. प्रभुपाद, कधी कधी भक्तिपाद, कधी कधी विष्णुपाद, ओम विष्णुपाद परमहंस असं देखील म्हटलं जातं. तर ही पदवी असते, त्यामुळे ती आचार्यांना दिली जाते. गोस्वामी, बऱ्याचदा तुम्ही असंही तुम्हाला आढळेल, भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर. बऱ्याचदा आपल्या प्रभुपादांना देखील आपण बऱ्याचदा ठाकूर म्हणतो. एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव ठाकूर. तर ह्या पदव्या असतात आणि या कृतज्ञतेने आणि आदरपूर्वक दिलेल्या पदव्या असतात. त्यामुळे ते एकांनाच दिल्या किंवा श्रीला, श्रीमद, श्रीला, ह्या सगळ्या पदव्या असतात. परंतु काय झालेलं आहे की मला माहिती आहे तुमचं कन्फ्युजन कुठून येते, की रोजच्या जीवनामध्ये तर आपण सारखं शिला प्रभुपाद, शिला प्रभुपाद, शिला प्रभुपाद, शिला प्रभुपाद म्हणतो, किंवा बऱ्याच ठिकाणी गडबडीमध्ये श्रीला पण म्हणत नाही. प्रभुपादांनी असं सांगितलंय, प्रभुपाद असं म्हणतात, प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद. तर आपल्यासाठी जे भक्ती वेदांत स्वामी आहेत, एसी भक्ती अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी महाराज, हेच आपल्यासाठी प्रभुपाद आहे. परंतु जेव्हा जेव्हा असा जय जयकार वगैरे केला जातो किंवा उल्लेख केला जातो, तेव्हा बाकीच्या आचार्यांना पण प्रभुपाद म्हटलं जातं, श्रीला म्हटलं जातं. त्यात काही चुकीचं नसतं. म्हणजे चुकीचं म्हणण्यापेक्षा तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल आश्चर्य वाटलं असेल, परंतु हे एक पद्धती असते, हे काही नाव नाहीये. आपण आपल्या प्रभुपादांना नावच असल्यासारखं रोज बोलवतो, म्हणून आपल्याला ते वाटायला लागतं की हे त्यांचं नाव आहे की काय. हे नाव नसतं, ही दिलेले पदव्या असतात. जसं 1008 वगैरे देतात की नाही, मग ह्यांना पण देतात, त्यांना पण देतात. ही दिलेली पदवी असते त्यांच्या त्या लेवल प्रमाणे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. ते अभय चरणारविंद ते दीक्षित नाव आहे. येस येस, दीक्षित नाव आहे. त्यांचं कर्मी नाम, ओरिजिनल नाव होतं अभय. फक्त अभय डे आडनाव होतं त्यांचं, अभय डे. टू लाऊड. नंतर त्यांची जेव्हा दीक्षा झाली तेव्हा त्यांच्या गुरु महाराजांनी अभय चरण ऍड केलं, प्रेमाने चरणारविंद म्हटलं जातं. आणि मग जेव्हा संन्यास दीक्षा झाली तेव्हा त्यांचं नाव पुन्हा एकदा बदललं गेलं, भक्ती वेदांत स्वामी म्हणून. आणि बऱ्याचदा बरेच संन्यासी आपलं ओरिजिनल दीक्षाचं नाव पण आपल्या संन्यास नावाच्या आधी लावतात. आजकाल ती प्रथा थोडी बंद झाल्यासारखी झाली, परंतु प्रभुपादांनी प्रभुपाद लावायचे. अजूनही काही संन्यासी आहेत ते लावतात आपलं पहिल्या दीक्षेचं नाव आणि संन्यास दीक्षेचं नाव एकत्र लावतात.
हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्ण.